या कायद्यामध्ये अशा प्रकारे नव्यानं जो कायदा झाला 2013 मध्ये, त्या कायद्यात ह्या सगळ्या बाबींचा विचार करून काही गोष्टी करण्यात आल्या. जसं उल्का महाजन म्हणाले की जरी सगळ्या गोष्टी त्यांना मान्य नसल्या तरी बऱ्याच अंशी हा कायदा मानवी चेहरा असलेला म्हणू शकतो अशा प्रकारचा झाला. पण त्याच कायद्याची आता अडचण समोर येते असं म्हटलं जात आहे. सुनील कदम, नेमकं काय तुमचं निरीक्षण आहे? जशी सुरुवात तुम्ही केली की गुंतागुंतीचा हा प्रश्न आहे, खरोखर गुंतागुंतीचा प्रश्न आहे. एका बाजूला विकास, दुसऱ्या बाजूला जबरदस्तीनं लोकांचे आपण रोजीरोटीच म्हणूया, म्हणजे त्यांचं उदरनिर्वाहाचं जे काही साधन असतं ते साधनच कुठंतरी हिसकावून घेतलं जातं. याला एक अनेक फिलॉसॉफिकल याच्यामध्ये मांडलं जातं की काही लोकांचं नुकसान करून, काही लोकांचं जर नुकसान होत असेल आणि एक लार्जर याच्यामध्ये देशाला जर त्याचा फायदा मिळत असेल तर ते करणं गरजेचं आहे असं कुठंतरी म्हटलं जातं. परंतु त्याचबरोबर जर काही लोकांचं नुकसान होत असेल आणि ॲट लार्ज देशाचा फायदा होत असेल तर हा जो देशाचा फायदा होणार आहे यांनी त्या काही लोकांची जबाबदारी का घेऊ नये? हे भाकरा नांगलचं ज्या वेळेला पुनर्वसनाचा प्रश्न आला त्यावेळेला डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं होतं. आणि त्यामुळं आधी पुनर्वसन आणि मग प्रकल्प हा जो त्यावेळेला म्हटलं गेलं. परंतु अर्थात त्याचा जो कायद्यामध्ये जे व्हायला पाहिजे होता, जो कलोनियल, मगाशी ॲडव्होकेटांनी जे सांगितलं की कलोनियल जो कायदा होता तो कायदा आपण 2013ला 2013ला कुठंतरी तो बदलू शकलो. ही गुंतागुंत जरी असली पण निश्चितपणे त्याच्यामध्ये काहीतरी क्लॅरिटी असावी. आणि हा जो 2013चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये एक बऱ्यापैकी एक क्लॅरिटी आली होती. जसं उल्का महाजन मगाशी म्हणाल्या की तो कुठंतरी शेतकऱ्यांना फायद्याचा होईल, म्हणजे फायद्याचा असं पूर्ण नाही, कारण शेतकऱ्याला शेवटी या देशामध्ये सगळ्यात जर दुर्लक्षित कुठला घटक असेल तो शेतकरी. त्याचं उदाहरण सांगतो की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे येणाऱ्या वर्षामध्ये भीषण असा दुष्काळ येणार आहे, पण त्या भीषण दुष्काळाबद्दल कुणीच काही बोलत नाही. नक्की, पण मुळात मी त्यामुळे हा दुर्लक्षित जो घटक आहे तो शेतकरी हा दुर्लक्षित आहे. तर हा जो कायदा थोड्याशा प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या बाजूला जाणार होता. आता निश्चितपणे काय बदल होत आहेत? पण महाजन म्हणाल्या, डॉक्टर राजू वाघमारेंनी मला हेच विचारायचं आहे की हा कायदा सर्वंकष चर्चेनंतर आला होता, प्रत्यक्षात तो सर्वसंमत झाला होता. आणि अशा वेळेला आता या कायद्यामध्ये पुन्हा जर का काही बदल करायचे झाले तर त्या बदलांची मूळ सुरुवात जी आहे ती याच विचारांतर्गत आहे की जर प्रकल्प आणायचे असतील, देश विकासाच्या मार्गावरती जर न्यायचा असेल आणि जर त्या प्रकल्पांना जवळजवळ 75,000 कोटीच्या प्रकल्पाचं एक नाव सांगितलं जातं ओडिशातल्या पॉस्को सारख्या, किंवा इतर अनेक असे प्रकल्प आहेत, वेदांत असेल किंवा अनेक प्रकल्पांमध्ये जमीन अधिग्रहणाचा हा सगळा मुद्दा आहे, ज्याच्यात प्रकल्पांची जी मूळ किंमत आहे ती जवळजवळ 40% गेली जाते. हे सगळं बघता कुठेतरी एक मध्यम मार्ग शक्य आहे का आत्ताच्या या परिस्थितीमध्ये? आणि तसं जर शक्य असेल तर येणाऱ्या काळामध्ये तुमची भूमिका, काँग्रेस पक्षाची भूमिका काय असेल? मंदारजी, हा जो जमीन अधिग्रहणाचा जो कायदा आहे तो 1894चा कायदा ज्यावेळी बदलण्याची पाळी आली त्यावेळी आमच्या काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय राहुलजी गांधी यांनी या कायदा बनवण्यामध्ये आणि या कायद्याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये जास्त पुढाकार घेतला होता. आणि त्यावेळेचे मंत्री जयराम रमेश यांनी हा कायदा ज्यावेळी बनवला त्यावेळी सगळ्यात पूर्णपणे केंद्रस्थानी त्यांनी शेतकरी आणि जो विस्थापित व्यक्ती आहे त्याला डोळ्यासमोर ठेवून हा कायदा बनवला होता. ज्याप्रमाणे आता पवारांनी सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं की पहिल्यांदा पुनर्वसन आणि नंतर विकास. जर तुम्ही हा कायदा बघितलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की इरिगेशनचे किंवा हायड्रोलिकचे दुसरे काही प्रकल्प असतील तर त्यामधील विस्थापितांचं पुनर्वसन 6 महिने अगोदर तुम्ही करा. त्यांना तुम्ही रिहॅबिलिटेशन आणि रिसेटलमेंटची गॅरंटी द्या आणि अशा प्रकारे तुम्ही हे प्रकल्प पुढे करा. आज पॉस्को सारखा प्रकल्प तुम्ही ज्यावेळी म्हणता त्यावेळी या मल्टीनॅशनल कंपन्या भारतासारख्या देशामध्ये येणार तर यांच्या प्रॉफिट मध्ये काहीतरी कमी होईल. पण अशा प्रकारचे कायदे जर तुम्ही बदलले तर या देशातल्या माणसाला जी रोजीरोटीचा प्रश्न आहे त्याची रोजीरोटी या संपूर्ण जमिनीवर अवलंबून आहे, त्याच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, तर त्याचा जीवन मरणाचा प्रश्न होईल आणि ह्या कंपन्याचा प्रॉफिट कमी होईल. त्याच्यामुळे
ह्या कायद्यामध्ये जर कोणाला बदल करायचा असेल तर जशा महाजनताईंनी सांगितलं की हे लोक ह्या कायद्यामध्ये बीजेपी सरकार या कायद्यामध्ये बदल हा इंडस्ट्रीज लोकांना डोळ्यासमोर ठेवूनच करतील, कारण यांचा इतिहास आहे. तुम्ही गुजरातमध्ये बघितलं एका तर एका एका ज्यावेळी- राजकीय राजू वाघमारे, मला माहिती आहे इकडनं आता गिरीश व्यास जे आहेत ते प्रवक्ते नाही, भाजपचे एक ते मिनिट, उचलून एक उठतील. मला थोडा आणखीन एक मुद्दा, मी तुमच्या या दोघांच्या भांडणाच्या मध्ये आणखीन एक मुद्दा उपस्थित करू इच्छितो. उल्काताईंना तुम्हाला विचारायचं आहे की थोडं अधिक तपशीलवार जर का या सगळ्या मुद्द्याकडे बघायचं झालं तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो SIA, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट. जसं आपण पर्यावरणीय जे आघात असतात प्रकल्पांच्या नंतरचे त्याचा असेसमेंट केलं जातं, तसं सामाजिक जे काही आघात असतात त्याचाही त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्या व्यतिरिक्त SIA जसं आहे तसं 70% लोकांची मान्यता प्रकल्पांना आणि अधिग्रहणाला लागते, अशा प्रकारचे अडसर आहेत असंही सांगितलं गेलेलं आहे. जे आता मुद्दे त्याच्यामध्ये समोर येतात ते हे सगळे मुद्दे कितपत महत्त्वाचे आहेत तिथल्या माणसांच्या अनुषंगाने तुमच्या अनुभवातून तुम्ही काय म्हणाल? काय एक तर या बघा, कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत हां त्यामध्ये सरकारला जर संपादित करायची असेल तर 70% किंवा 80% कन्सेंटचा ची तरतूद नाहीये. ती जर खाजगी कंपन्यांना संपादित करायची असेल तर 80% जमीनदाराची संमती आवश्यक आहे. आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये प्रकल्प असेल तर 70% संमती आवश्यक आहे. आणि आता आपण असं बघतोय की जे प्रचंड मोठे प्रकल्प येतात, स्पेशल इकॉनॉमिक झोन असेल, इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स असतील, म्हणजे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर या एकाच कॉरिडॉरचं क्षेत्र हे 4,36,486 चौरस किलोमीटर आहे. आणि त्या पट्ट्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. आणि त्या खाजगी कंपन्यांच्या साठी आणि मल्टीनॅशनल साठी सोपवल्या जाणार आहेत आणि उद्योगांच्या नावाखाली इंडस्ट्रियल टाउनशिप साठी हे घेण्यात येत आहे. आता जेव्हा इतक्या मोठ्या जमिनी एखाद्या परिसरामध्ये घेतल्या जातात, जसं मी ज्या जिल्ह्यातून येते त्या रायगड जिल्ह्यात 27,000 हेक्टर जमीन दिघी पोर्ट या एकाच प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात संपादित होणार. त्याच्या दुसऱ्या टप्प्यात मग त्याला लागणारं पाणी आणण्यासाठी धरण बांधली जाणार, त्याच्यासाठी रस्ते जोडले जाणार, त्या रस्त्यांचं जाळं आहे त्यात आणखीन 152 गावांच्या जमिनी जाणार. त्यामुळे हे जे प्रकल्प येत आहेत ते अति महाकाय राक्षसी प्रकल्प असे आहेत. आणि त्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी जर बाधित होणार असतील तर त्या परिसरातली शेतीच संपण्याचा धोका आहे. आणि ते लक्षात घेऊन 70% जमीनधारकांची संमती ही अत्यंत आवश्यकच आहे. कारण आपण आपल्याच देशात नाही, जगभर आता जमिनी आणि नैसर्गिक संसाधनं ताब्यात घ्या आणि त्याच्यावर मक्तेदारी स्थापित करा, हा एक मोठा अजेंडा मल्टीनॅशनलचा कॉर्पोरेट जगाचा आहे आणि तो ते घेऊन पुढे येतात. नक्की. आणि या तुलनेत आपण जेव्हा बघतोय उल्काताई तुमचा मुद्दा पोचलेला मी आणखीन खरंच आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मला तुम्हाला थांबावं लागतं, पण आपल्यासोबत गिरीश व्यास आहेत भाजपचे प्रवक्ते. गिरीश व्यास, तुम्हाला आता डॉक्टर राजू वाघमारे यांचं तुम्ही ऐकलं असेल, उल्काताईंचं ऐकलं असेल. मूळ मुद्दा असा आहे की एकीकडे आपण भारताला स्वप्न दाखवलेली आहेत प्रचंड विकासशील मार्गाची आणि त्याबरोबरीनं हे सगळं साध्य करण्यासाठी जे महाकाय हे प्रकल्प जे आहेत ते येणं अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे. अशा वेळेला तुम्ही हा जो मानवी चेहरा हळूहळू याच्यातनं जाईल अशी जी भीती व्यक्त केली जाते, त्याबाबत तुम्ही काय म्हणाल? तो मानवी चेहरा प्रत्यक्षात तुम्ही ठेवू शकाल का येणाऱ्या काळामध्ये? मंदारजी, मुळात या प्रश्नाचे अनेक पैलू आहेत. मुळात माझे मित्र राजन वाघमारे आत्ता यांनी जे सांगितलं तर त्याने नेमकं बोट ठेवलं की भारतीय जनता पार्टीचं एनडीएचं सरकार आलं, ते सरकार आता उद्योगपतींसाठी काम करतं अशा पद्धतीचं त्यांनी बोलणं केलं. ते ज्या पद्धतीने बोललं इतिहासामध्ये आहे की यवनाच्या सैन्यांना शिवाजी आला अशी जी भीती नेहमी वाटायची तशी भीती त्यांना वाटते असं मला वाटतं. मुळात त्यांचं सरकार स्वातंत्र्यानंतर सगळ्यात मोठ्या काळामध्ये हे त्यांचं सरकार होतं आणि दुर्भाग्य आहे की 1894 नंतर या कायद्यामध्ये वेळोवेळी GR वेगवेगळे निघालेत पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कधीच झालं नाही. लढा चालू राहिला, जसं महाजनताईंनी सांगितलं किंवा अधिकही आपले वक्ते बोललेत की ज्या शेतकऱ्यांना केंद्रबिंदू समजून या कायद्याची किंवा आदिवासी लोकांना केंद्रबिंदू समजून या कायद्याची ज्या पद्धतीनं अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती झाली नाही, त्यांना मोबदले मिळाले नाहीत, त्यांचं पुनर्वसन झालं जे ठरलं 2013 ला त्याच्यात पुन्हा तुम्ही आता जे बदल घडणार आता 2013 मध्ये जो बदल एक मोठा व्यापक झालेला आहे. या व्यापक बदलामध्ये
उल्काताई महाजन देखील सुखावल्या आहेत की काही प्रमाणामध्ये हा कायदा अधिक चांगला झालेला आहे. पूर्ण न्याय मिळेल याची शंका त्यांच्याही मनात आहे, ती शंका आमच्याही मनात आहे. परंतु याला कायद्याला नुसता कायदा म्हणून जर वापरण्यापेक्षा याला अधिक गतिशील, अधिक समर्थपणे जनतेच्या हितामध्ये राबवून याच्यामध्ये जनतेचा तुम्ही म्हटल्याप्रमाणे किंवा अपेक्षेप्रमाणे मानवी चेहरा कुठेही त्याचा संपणार नाही, शेती संपणार नाही, आपलं नैसर्गिक जे एक संपदा आहे ती संपणार नाही याची काळजी करून, पण योजना देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आणि त्या योजना देखील दळणवळण असेल, धरण असेल किंवा अधिक कुठले प्रकल्प येत असतील त्यांच्यासाठी आवश्यक जमिनी. आणि एक मात्र मोठा आहे की जमिनी जेवढ्या आवश्यक आहे तेवढ्याच घेतल्या पाहिजे. अनेकदा त्याचं आकलन असं होतं की 1000 हेक्टर जमीन लागेल, पण ती लागते 400 हेक्टर. त्या 400 हेक्टर नंतर उरलेल्या जमिनीचं काय करायचं? मग त्या जमिनीचा निर्णय देखील ताबडतोब ट्रिब्युनलने, लवादानी, कोर्टाने किंवा सरकारने ती त्या लोकांना परत केली पाहिजे. उद्योगाला आवश्यक असलेली जमीन हीच तेवढी घ्यावी, अतिरिक्त जमिनी लोकांची परत केली पाहिजे. त्यांना योग्य मोबदला देण्यासाठी जे रेडी रेकनर प्रमाणे आहेत, मार्केट व्हॅल्यू प्रमाणे आहेत, ते दिलंच त्या पाहिजे. संदर्भातलं धोरण आता या ते 2013 मध्ये आहे. आणखीन एक त्याला आपल्यासोबत अधिक चांगल्या प्रभावी पद्धतीनं अधिक व्यापक इम्प्लिमेंट, कारण दरवेळेला रेडी रेकनर ठीक आहे, आपण अधिक तपशीलवार